गुरुपौर्णिमा विशेष स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करून मुंडा होये शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवे. सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती 16व्या विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी मल्हारावाची या मनी आम्हा विषयी भावनसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकोनी वाणी 16व्वा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी डांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्यकारणे त्या आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊने बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. हे नेणे तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धी न जाये. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकील हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव रूप कार्याने धरुनी हाव आपण पुढे झाला. स्वामीकारणे वस्त्रीभूषणे धन आणि अमोलरत्ने देऊन त्याजवळून रूपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्य सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जया सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती.